मुंबई, ठाणे आणि पालघरला रेड अलर्ट देण्यात आलाय। प्रशासनानं नागरिकांना अनावश्यक प्रवास करण्याचं टाळा असा सल्ला दिला। आवश्यक कामानिमित्त प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही देण्यात आलाय। रविवारी संध्याकाळपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असून अलर्ट गंभीरतेने घ्या असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। कालपासून आपण वेगवेगळे अलर्ट दिलेले आहेत। विशेषतः या भागामध्ये 6 तारखेपर्यंत सातत्याने अतिशय मुसळधार पाऊस असेल, वादळं देखील येतील। आपण सातत्याने दर तासाने SMS देखील पाठवतो आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे अलर्ट्स देखील आपण देतो आहोत। आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे। लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे। यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो। लोकांनी ते अलर्ट्स फॉलो करावीत, काही अपघात त्या ठिकाणी होऊ नयेत या दृष्टीने त्याचा देखील अलर्ट आपण दिलेला आहे। NDRF, SDRF आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आहे। ज्या ज्या ठिकाणी अडचणी तयार होत आहेत त्या ठिकाणी अडचणी दूर करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। फक्त माझी विनंती आहे, यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो। लोकांनी ते अलर्ट्स फॉलो करावीत। मुंबई, MMR, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाट परिसरातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येते। नागरिकांनी या काळात सतर्क राहावं। विशेषतः सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणं आवश्यक आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं दिली आहे।